गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। कृपया सभी लोग अपने मोबाइल स्विच ऑफ करें। देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या। देवाच्या दारामध्ये उभं राहून आपल्या मोक्षासाठी प्रयत्न करणे आणि त्यासाठी साधन आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। अंतःकरणाची शुद्धी करून पुढे जे कार्य करायचं आहे ते आहे त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ। जे एकमेव तत्व आहे आणि फक्त तेवढंच तत्व आहे, त्याशिवाय दुसरं काहीही नाही, हे सत्य आहे। आणि ते तत्व आम्हाला दिसत नाही। आम्ही म्हणतो जगत आहे, तत्व कुठे आहे? तर हे जे काय त्रिगुणात्मक दिसणारं जगत आहे ते त्रिगुणात्मक नाही, तर तेच तत्व आहे, वेगवेगळ्या रूपांनी व्यक्त होत आहे, एवढाच फक्त मुद्दा आहे। हा विवेक करणे म्हणजे हरिपाठ, सारा सार विचार हरिपाठ। जगत असताना ज्या विशेषतांची सवय झालेली आहे त्या सगळ्या विशेषता काढून टाकून स्वतःला सामान्य बनवणे, कॉमन। हे जे स्वतःला सामान्य बनवणे आहे त्यासाठी अधिक प्रयत्न लागतात। विशेषतांसहित जगायची सवय असल्यामुळे स्वतःला सामान्य असं घडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि जे जाणकार आहे ते त्यासाठी प्रयत्न करतात। आमचे एक मित्र माझ्यापेक्षा खूप मोठे वयाने, त्यांचं आयुष्य मला माहीत असल्यामुळे एकदा केव्हा तरी मी त्यांना म्हटलं की जर तुम्हाला कधी असं वाटलं की हे सर्व कार्य करत असताना मला कुठेतरी विश्रांती हवी आहे आणि या सगळ्या कार्यापासून लांब जगायचं आहे, तर असं जगण्याची व्यवस्था मी करू शकेन। तुम्हाला 8 दिवस अशा प्रकारे राहायचं आहे, 15 दिवस अशा प्रकारे राहायचं आहे, तर अशी सोय मी तुमची दुसऱ्या ठिकाणी करून देऊ शकेन। त्याच्यावर त्यांनी दिलेलं उत्तर नितांत सुंदर होतं। ते म्हणाले, असं होतं, वाटतं असं की हा एवढा सगळा व्याप सांभाळत असताना आपण काहीतरी वेगळं करायला हवं आहे आणि त्यावेळा मी जे करतो ते मला कुणीही ओळखणार नाही अशा ठिकाणी मी जातो। एखाद्या मंदिरामध्ये 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, जेवढे दिवस मला वाटतील तेवढे दिवस मी राहतो आणि शांत होऊन परत येतो। आपण जगत असताना जी आपली वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला त्रास देत असतात। म्हणजे काय, सामान्यपणे जगू देत नाहीत।
सेलिब्रिटीजचं जसं असतं, ते कुठेही गेले तर त्यांच्या मागे ते जे सगळे कॅमेरे असतात त्यांना जगताच येत नाही. शिंक आली तरी न्यूज, खोकला आला तरी न्यूज, डावीकडे पाहिलं तरी न्यूज, उजवीकडे पाहिलं तरी न्यूज, त्यांना जगताच येत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कळतं की आपण किती नशीबवान आहोत, आपल्याला शांतपणे जगता येऊ शकतं. पण आपला संघर्ष असतो, माझ्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य असायला पाहिजे, मी वैशिष्ट्यपूर्ण असायला पाहिजे. हे वैशिष्ट्य काढून टाकून सामान्य होणं हा मुद्दा गरजेचा आहे. विशेषतः पूर्ण जीवन जगताना आध्यात्मिक जीवन जगायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा आध्यात्मिक जगतामध्ये पण विशेषताच महत्त्वाची राहते. आणि मग सगळ्या गोष्टींचं वैशिष्ट्य होतं. तुम्ही टिळा लावता का नाही, लावता तर उभा लावता का आडवा लावता, त्याला आमच्या स्वामीजींचे वेगवेगळे शब्द आहे. फुल स्टॉप आहे का रेल्वे ट्रॅक आहे का इलेक्ट्रिक पोस्ट आहे, असं वेगवेगळं. आणि त्याच्याबद्दल फार अभिमान असतो. काल आपण सगळी वैशिष्ट्ये बघितलीत आणि त्यासोबत हे पण बघितलं की या सगळ्या वैशिष्ट्यांची आत्मसाक्षात्कारासाठी काहीही आवश्यकता नाही. आता इथे पुढे अजून आपल्या साधनेतले जे वेगवेगळे प्रकार येऊ शकतात ते आज बघूयात. आपल्याला सांगतायत, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विण देव नकळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. आध्यात्मिक लाईनवर चालणारे, त्याचे टर्मिनॉलॉजी पण स्पेशल असते. आमच्या स्वामीजींना कोणीतरी विचारलं, काल परवा मला पण कोणीतरी विचारलं, तुम्ही केव्हापासनं हे आहात? स्वामीजींना कोणीतरी विचारलं, आप कब से इस लाइन पर है? ते म्हणालेत, जब से लाइन मारना छोड़ दिया तब से इसी लाइन पर है. हे जे सगळे मुद्दे असतात, हे जे सगळे प्रश्न असतात, हे सगळे प्रश्न अनावश्यक आणि पुढे जाऊन निरर्थक असतात. पण विचारणाऱ्याला त्याचं एवढं असतं की म्हणजे मी सगळ्या चौकशा केल्यात, आणि चौकशा करणे एवढाच उपयोग असतो त्याचा, याच्या पलीकडे त्याचा उपयोग काही नाही. जे काही आम्ही करतो वैशिष्ट्यांची सवय असल्यामुळे हे घडतं. जे काही मी करते ते श्रेष्ठ आहे, जे बाकीचे करतात ते ठीक आहे. हा जो भाग आहे, मग या माझ्या विचारासह मी आध्यात्मिक साधना करायला सुरुवात केल्यानंतर योग, याग, विधी हे माझ्यासाठी नितांत महत्त्वाचे आहे. आणि हे जे लोक करत नाहीत त्यांनी काय केलं नाही, ते काय करतात? काही करत नाहीत. योग साधना करणारे रामदेव बाबाचे फॉलोअर्स, रामदेव बाबाचा कोणीतरी फॉलोअर 110 वर्षे वय, शेवटी कधीतरी आयुष्य संपणार आहे आणि मग त्यानंतर ते गेलेत स्वर्गामध्ये.
आणि तिथे गेल्यानंतर तिथे जे काही मिळालं ते पाहिल्यानंतर म्हणाले, जबरदस्ती मैं ये रामदेव बाबा के चक्कर में पड़ा, पहले ही आता तो कितना अच्छा था. हा जो सगळा मुद्दा आहे म्हणजे काय, प्राप्त करायचा आहे. योग योग काय करायचंय, हेल्दी राहायचंय. हेल्दी खाओ, हेल्दी रहो, हेल्दी जिओ. पण पुढला प्रश्न आहे, कशासाठी हेल्दी राहणार, पण करणार काय पुढे. योग. चांगदेव महाराजांचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 1400 वर्ष आणि शिष्यत्व कुणाचं घेतलं, मुक्ताई. वय वर्ष किती, 14 वर्ष. किती दीर्घ आयुष्य जगलेत हा मुद्दा महत्वाचा नाही आहे. जन्माला आल्यानंतर जे प्राप्त करायचं होतं ते प्राप्त केलं किंवा नाही एवढाच मुद्दा फक्त महत्वाचा आहे. बाकी सगळे मुद्दे गौण आहेत. याग. याग करणे, स्वाहा स्वाहा. आणि कशासाठी, अमुकची प्राप्ती व्हावी म्हणून. पुत्रकामेष्टी यज्ञ, अश्वमेध यज्ञ, मोठमोठे यज्ञ कशासाठी, प्राप्तीसाठी. सुखाची प्राप्ती झाली पाहिजे, संततीची प्राप्ती झाली पाहिजे, स्वर्गाची प्राप्ती झाली पाहिजे. शास्त्रांमधला एक महत्वाचा मुद्दा आहे, जे कमावलं जातं ते संपतं. पुण्य प्राप्त केलं जातं, पुण्य संपतं. कारण कर्म जे आहे हे कर्म वेळामध्ये प्रारंभ होतं, वेळामध्ये संपतं. तसं कर्माचा जो प्रभाव आहे पुण्य, ते सुरू होतं आणि संपतं. त्याचा दुसरा पण प्रभाव आहे, पाप. सुरू होतं त्याचा परिणाम आणि संपतो. तेव्हा एवढं करून जे नश्वर आहे त्या नश्वराची साधना करून शाश्वत प्राप्त होईल हा जो विचार आहे हा विचार बरोबर नाही. त्यासाठी जे शाश्वत आहे ते शाश्वतच धरून ठेवायला लागेल. म्हणून आपल्याला संत ज्ञानेश्वर सांगतात, येणे नोहे सिद्धी. या सगळ्या गोष्टींनी सिद्धी प्राप्त करणे म्हणजे परिपूर्णता प्राप्त करणे. ही परिपूर्णता याच्या माध्यमातून प्राप्त होणार नाही. जे सगळे विधी आहेत, जे सगळे नियम आहेत, हे सगळेचे सगळे नियम आपल्याला आपलं आयुष्य व्यवस्थित जगायला, भरकटू नये या दृष्टीने सांगितलेले आहेत. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. हे सगळंच सगळं उपाधी आहे. उपाधी त्रासदायक मुद्दा. आणि जे याच्यामध्ये अगदी लागलेले आहेत त्यांचं आयुष्य बघा तुम्ही. एक दिवस यातला एखादा मुद्दा झाला नाही की मनाला ज्या प्रकारची अस्वस्थता असते. आज माझी आसनं नाही झालीत, आज माझी आसनं नाही झालीत, आज माझं झालं नाही, आज माझा जप झाला नाही, आज माझा जप झाला नाही. या सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी कशासाठी सांगितल्या आहेत? मनाला स्थिरता प्राप्त होण्यासाठी. आणि याचा परिणाम काय होतोय? मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते. म्हणजे काय? आपलं काहीतरी चुकतंय. काय चुकतंय माहिती नाही, पण काहीतरी आपलं चुकतंय. अन्यथा त्याचा जो परिणाम सांगितलाय तो परिणाम आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून साधना करत असताना जे सावध राहायचं आहे ते या दृष्टीने की आपल्या मनाचं काय होत आहे, आपण जे करतो आहोत
त्याच्या माध्यमातून आपल्या मनाला जी प्राप्ती व्हायला सांगितलेली आहे, आपल्या मनाची जी स्थिती निर्माण व्हायला सांगितलेली आहे, ती होते आहे किंवा होत नाही. आणि ती जर होत नाही तर याचा अर्थ असा आहे, आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. कशासाठी? नेमकी काय चूक घडते आहे हे शोधण्यासाठी. आणि ती चूक शोधून जी चूक आहे ती मान्य करणं हे क्रमप्राप्त आहे, पण ते होत नाही. कारण तिथे मुद्दा असा येतो, मी एवढं करते आणि माझं कसं चुकू शकतं? शक्यच नाही. तेव्हा जे काही आपलं साधन आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला असं वाटतं आहे की आपलं मन त्याने स्थिर होत नाही, तर मग प्रयत्न करायला हवा आहे की आपलं काय चुकतं हे शोधून काढायला हवं. आपलं सगळीची सगळी साधना मेकॅनिकली होते आहे का? होत आहे. सगळं पूर्ण नियमाप्रमाणे सांगितलंय तेवढं केलंय, पण मेकॅनिकली केलं तर जसं अनेक ठिकाणी मंत्र लावून ठेवलेले असतात. श्रीराम जयराम जय जयराम लावून ठेवलेलं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि लावून ठेवलेलं आहे. त्या टेपवर, त्या सीडीवर, त्या मशीनवर त्या मंत्राचा काहीही प्रभाव पडणार नाही. तसं जर मेकॅनिकली म्हटलं जात असेल तर त्या मंत्राचा, त्या स्तोत्राचा, त्या आरतीचा, त्या हरिपाठाचा, त्या जपाचा काहीही परिणाम अंतःकरणावर होणार नाही. आपलं असं होत आहे का? त्याचा जर फलश्रुती निर्माण होणार नसेल, प्राप्त होणार नसेल, तर ती फक्त उपाधी आहे. आणि ती काढून टाकायला पाहिजे. एक स्वामी रामदास समर्थ नवेद, साऊथचे जे कांचनगडचे, त्यांचं हे, त्यांनी संन्यास घेतला सगळं पूर्ण, भगवे कपडे सगळं 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 पूर्ण हे. आणि त्यांना एका क्षणी कधीतरी असं वाटलं की ह्या सगळ्या उपाधी आपल्याला त्रास देत आहेत. आयुष्याची पद्धत तशीच होती. त्यांनी ते सगळं काढून टाकलं. पांढरे कपडे घालायचे आणि सगळ्यांमध्ये वावरायचं. म्हणजे त्यांनी गृहस्थाश्रम नव्हता स्वीकारला, पण ते म्हणालेत की नको आता हे कपडे पण नकोत आता, उपाधी. पण हे करायला खूप हिम्मत लागते. तेव्हा जे काही जाणवेल त्याप्रमाणे ते स्वीकारणं हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. अन्यथा आपलं आयुष्य, आपला धर्म फक्त दंभ मात्र राहतो. आणि हा दंभ कसा आहे? छान कथा आहे. ब्रह्माजी आपल्या दरबारामध्ये बसलेले आहेत. देवांची सभा सगळी आहे सुरू. आणि त्या सभेमध्ये कुठल्याही प्रकारची खबर न देता, कारण सभेमध्ये जर कोणी यायचं असेल तर ते आधी येऊन सांगतात आणि त्यांना कशा पद्धतीने स्वागत करायचं वगैरे वगैरे सगळे नियम असतात, त्याप्रमाणे त्यांचं स्वागत केलं जातं. त्या दारवानांना बाहेर करून की हां तुम्ही कोण मला विचारणारे, आज सभेमध्ये प्रवेश. सगळेचे सगळे बघतायत की कोण आलेले आहेत. एक जटाजूटधारी, अगरबत्ती ब्रांड, बारीक दाढी, आणि सगळेजण उठून उभे राहिलेत की कोण आहेत माहिती नाही, ओळखत नाहीत. आणि मग सगळ्यांकडे की काय तुम्ही? सगळेजण, प्रत्येक देव आपलं आसन बसायला द्यायला तयार आहे, कारण वर्दी न देता आल्यामुळे आसन तयार नाही आहे. सगळेजण, प्रत्येकजण आपलं आसन द्यायला तयार आहे. सगळ्यांकडे तुच्छतेच्या भावनेने बघत बघत ब्रह्माजींपर्यंत पोचले. ब्रह्माजी विचार करतात कोण आहे?
आपल्या कमंडलूमधलं पाणी ब्रह्माजीच्या मांडीवर प्रोक्षण करून मग ब्रह्माजीच्या मांडीवर बसलेत. ब्रह्माजी म्हणतायत आहेत तर आपल्याच जगातले, आपलीच निर्मिती आहे, निर्माण तर मीच केलंय. आणि ब्रह्माजींनी एक क्षण डोळे मिटले, दंभ तू आहेस होय. जे आपण नाही ते दाखवण्याचा प्रयत्न याला दंभ असं म्हणतात. आपण ते नाही आहोत, पण ते आपण आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न. तेव्हा साधना करत असताना आपण जे कोण आहोत, आपण जसे आहोत तसेचे तसे स्वतः मान्य करणं हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला वैशिष्ट्यांची सवय असल्यामुळे असं वाटतं की आपण विशेष असायला पाहिजे. आपण विशेष असण्याची आवश्यकता नाही आहे. आपण सामान्य असणं हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. आणि त्याने आपल्याला जसं घडवलंय, आपण सामान्य असायला पाहिजे हा वेदांतातला मुद्दा सांगितला. आणि भक्तीच्या मार्गामध्ये जर त्याचा विचार करायचा असेल तर त्यासाठी आहे, त्याने आपल्याला घडवलं आहे. कशासाठी घडवलं आहे मला माहीत नाही. माझ्याकडनं काय काम करून घ्यायचं आहे तो करून घेईल. त्यासाठी वेगवेगळी कार्य मी शोधून काढण्याची आवश्यकता नाही आहे. त्याला माझ्याकडनं जे करवून घ्यायचं असेल ते करवून घेणं ते त्याचं कार्य आहे. आणि ते तो व्यवस्थित पद्धतीने करवून घेतो. फक्त त्याच्यासाठी मी उपलब्धच नसते कधी, कारण मी माझीच व्यस्त आहे. त्याच्यासाठी मी उपलब्धच नाही आहे. त्याला जे काही माझ्याकडनं करवून घ्यायचं आहे ते तो करवून घेतो आहे. माझं स्वतःचं उदाहरण, मुंबईमध्ये आधी मी आले आणि स्वामीजी त्यानंतर मुंबईमध्ये आले. त्याच्या पूर्वी पण स्वामीजींची आणि माझी ओळख होती. स्वामीजींनी मुंबईत आल्यानंतर मला फोन केला. स्वामी अनुभवानंद, बाहेर बोर्डावर पण लिहिलेलं आहे त्यांचं नाव. हो, तो पण बाकीच्यांना प्रश्न असतो नाव सांगितल्यानंतर की मग हळूच असं, पण मग आहेत का ते? आहेत. काय करतात? जगभर फिरत असतात. आत्ता कुठे आहेत? UK, USA. स्वामीजींनी मुंबईत आल्यानंतर मला फोन केला आणि त्या फोनवरच स्वामीजी मला म्हणालेत की मी स्वतःहून कुणालाही फोन करत नाही, मी स्वतःहून तुला फोन करतोय. स्वामीजी मुंबईत आल्यानंतर मला खूप आनंद झाला. त्यांनी पत्ता सांगितल्यानंतर म्हटलं तुम्ही एवढ्या लांब राहता की मला येणं शक्यच नाही. मग मी जिथे होते त्याच्या अगदी जवळ, म्हणजे इथनं मेन रोडपर्यंतच्या अंतरावर स्वामीजींचा सत्संग होता. स्वामीजींनी सांगितलं तिथे सत्संग आहे. मला खूप आनंद झाला. मी लगेच स्वामीजींच्या सत्संगाला पोचले. म्हणाले चल दीक्षेला माझ्यासोबत. तोपर्यंत मला मुंबईतल्या सिस्टीमची सवय झाली होती. तुम्हाला कुणाच्या घरी जायचं असलं तर फोन करायला लागतो आधी. म्हटलं पण स्वामीजी त्यांना आधी सांगितलेलं नाही आहे ना, तुला काय करायचं आहे? म्हणले तू चल माझ्यासोबत, मी तुला सांगतोय ना चल म्हणून. मी गेले. दुसऱ्या दिवशी पण ते परत पुन्हा भिक्षेला चल म्हणाल्यानंतर मग मला प्रश्न पडला. तिसऱ्या दिवशी मी सत्संगालाच गेले नाही. मी म्हटलं नको, आपली कामधामं आपण सोडणार आणि आपण स्वामीजी जसे जसे जातात तसे जात राहणार. त्यानंतर मी गेलेच नाही. स्वामीजींना फोन करून सांगितलं संध्याकाळी माझा प्राईम टाईम असतो, मी खूप बिझी असते, संध्याकाळी मला वेळ नाही, मी येणार नाही. स्वामीजी तेव्हा पंचदशी सांगत होते आणि त्याच 2 दिवसांमध्ये स्वामीजींनी त्यांचं पहिलं प्रकाशित झालेलं पुस्तक सदाचार नावाचं मला दिलं आणि म्हणाले वाच. सदाचार असं टायटल बघितल्यानंतर उत्साहाने घेतलं. मी म्हटलं स्वामीजी इंग्रजीत नाही.
म्हणाले गिव अ ट्राय, वाचून बघ. ते पुस्तक घरी आणून वर्षानुवर्ष माझ्या रॅकमध्ये फक्त धूळ खात राहिलं. सदाचार मी वाचलं नाही, पंचदशी ऐकायला मी गेले नाही. आणि जेव्हा आमचा कोर्स सुरू झाला योग वेदांताचा, तेव्हा या 2 ग्रंथांनी आमच्या अभ्यासाला सुरुवात झाली. मी म्हटलं सांगताय कुणाला? अभ्यास करणार नाही हे सांगताय कुणाला? म्हणजे काय, ते जे घडायचं आहे त्याचं नियोजन बरोबर आहे, त्याची सगळी योजना बरोबर आहे, ते पोचवलेलं आहे तिथपर्यंत. पण मी आणि माझं कार्य ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. हे बाकीचं करायला मला वेळ नाही, मी बघणार नाही. याला म्हणतात उपाधी, याला म्हणतात दंभ. आणि त्याला अभ्यास करायला सुरुवात केली. स्वामीजी दीक्षा देतील, स्वामीजी दीक्षा देणं वगैरे हा मुद्दा अवघडच आहे. म्हणजे कुणी जर त्यांना विचारलं की स्वामीजी दीक्षा देता का, दीक्षा म्हणजे काय असतं, म्हणजे पुढल्या माणसालाच प्रश्न. तुम्ही मंत्र देता का, तो काय असतो. आणि ते महामंत्र देतात सगळ्यांना. ते म्हणतात मी तुम्हाला महामंत्र देतो, पॉवरफुल आहे. काय आहे महामंत्र? नथिंग टू डू अँड नो वेअर टू गो. करा चिंतन आणि पोचा तिथपर्यंत. हे करायचंय, ते करायचंय, अमुक आहे तमुक आहे, त्याच्यात माझी साधना पण करायची आहे, हे पण करतंय, हे पण करायचंय, हे पण करायचंय, हे पण करायचंय. करायचं बंद करा. जे काही प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी हे जे काही मी, माझं कार्य, हा जो सगळा अहंकार आहे, हा जो सगळा दंभ आहे, हा साधनेच्या नावाने पण दंभच सुरू राहतो. तोच मुद्दा इथे आपल्याला माऊली सांगत आहेत. वायाची उपाधी दंभ धर्म, हा जो मुद्दा आहे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तेव्हा आयुष्य विशेषतांसहित जगण्यापेक्षा विशेषता रहित आयुष्य जगणं हे साधनेच्या दृष्टीने नितांत आवश्यक आहे. आमचे 2 मित्र रामकृष्ण मिशनच्या एकाच आश्रमात, एक पुणेकर आणि एक गावकवाला. पुणेकर असल्यामुळे पुणेकर विशेष. आणि मग तो पुणेकर काही दिवसांनी म्हणतोय, हे सगळं ना आपलं शिक्षण एवढं मध्ये मध्ये आणि त्रासदायक असतं ना या सगळ्या साधनेमध्ये. म्हणाले या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो. जी साधी माणसं असतात ना, ती साधी माणसं इतकी सहज सरळ पुढे जातात, ती पुढे जाताना दिसतात आणि आपण काही करू शकत नाही हे पण दिसतं. आणि मग त्याचा स्वतःला खूप त्रास होतो. आणि इथे या त्रासामध्ये जर स्वतःला सांभाळलं नाही तर दुसऱ्याबद्दल मनामध्ये द्वेष निर्माण होतो आणि मग सगळ्या उठाठेवी सुरू होतात, ज्या साधनेशी काही संबंधित नाहीये. तेव्हा सगळ्या उपाधी काढून टाकणे. आणि मुद्दा काय सांगतायत? भावे वीण देव न कळे निस्संदेह. भाव असायला पाहिजे. योगशास्त्रामध्येही भक्तीमध्ये भाव पाहिजे, भक्तीमध्ये प्रेम पाहिजे, भक्तीमध्ये निष्ठा पाहिजे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. जसा भक्तीमध्ये भाव हा मुद्दा आहे तसा योगामध्ये पण भावना हा मुद्दा महत्वाचा आहे. तिथे भावना करायला सांगितलेली आहे. आणि भावना काय करायची आहे? भावना हीच आहे. आज भावना काय आहे की मी म्हणजे देह आहे, एवढीच आज भावना आहे. तुम्ही कोण की लगेच माझं नाव अमुक अमुक. म्हणजे काय? मी अमुकचा मुलगा आहे. हा जो सगळा संबंध आहे हा संबंध देह भावनेचा आहे, देहाशी जोडलेला आहे. देहाच्या पलीकडे हा संबंध नाही.
तिथे भावना करायला सांगितली आहे की आज जी भावना आहे की मी म्हणजे देह आहे, ती भावना काढून टाकून मी म्हणजे परब्रह्म परमात्म तत्व आहे ही दृढतेने भावना करणे. भावना दृढ झाली की त्याचा अनुभव येतो. आपल्याला सगळ्यांना भिंगुरटीची कथा माहिती आहे आणि याच दिवसामध्ये त्या भिंगुरट्या सगळ्या घरांमध्ये शिरत असतात. ती घरात येते, माती आणते आणि तिचं घर तयार करते. आज जर फोडून बघितलं तर त्यात कंपार्टमेंट असतात 3. घरं जी काढतात त्यांना माहिती असतं की त्यात 3 कंपार्टमेंट असतात आणि त्यात काहीतरी चिकट असा पदार्थ असतो. त्यामध्ये सांगितलं असं जातं की ती भिंकुरटी तिच्या जातीच्या एका अळीला डंख मारते आणि आणून त्याच्यामध्ये ठेवून देते. ती अळी मेलेली नाहीये आणि त्या भिंगुरटीने मारलेला डंख एवढा जोरात आहे की त्याच्या दुःखामुळे कायम भीती आहे मनामध्ये की ती भिंगुरटी येईल मला पुन्हा मारेल, ती भिंगुरटी येईल मला पुन्हा मारेल. आणि त्या चिंतनामध्ये भिंगुरटी त्यातनं, त्या अळीतनं भिंगुरटी निर्माण होते. ही प्रक्रिया आहे. ही जी भावना आहे ती भावना योगशास्त्रामध्ये करायला सांगितलेली आहे. मी म्हणजे देह नाही, देहाच्या व्यतिरिक्त असणारं जे तत्व आहे ते तत्व म्हणजे मी आहे. आणि ही भावना दृढतेने केली की त्याचा अनुभव येतो. सत्य साईबाबा त्यांनी ही साधना केली. काय साधना केली? सगळी घरं आपली आहेत म्हणायला ठीक असतं, सगळी घरं आपली आहेत. त्यांनी हीच साधना केली आणि त्यामुळे लोकांनी त्यांना ठार वेडं ठरवलं. ते म्हणाले लोक काय म्हणतात हा मुद्दाच नाही आहे. साधना जर करायची असेल तर लोक काय म्हणतात हा मुद्दा महत्वाचा नाही. ते गावातल्या कुठल्याही घरी जायचेत, त्या घरी गेलेत की त्या घरीच राहायचं, तिथेच आंघोळ करायची, तिथेच जेवण करायचं, तिथेच झोपायचं. त्या घरातली जी काही कामं असतील ती सगळी कामं करायची. झाडायचं, पाणी आणायचं, काय झाडांना पाणी घालायचं असेल, घरातली म्हणून जी काही कामं असतात ती कामं करायची आणि त्याच घरात राहायचं. हे माझं घर आहे. कोणी जर म्हटलं तुझं घर ते आहे, ते म्हणलं नाही माझं घर हेच आहे. काही दिवसांनी ते घर सोडून अजून दुसऱ्या घरी, पुन्हा त्या घरी गेले की मुद्दा तोच, हेच माझं घर आहे. आपण आलेल्या पाहुण्यांना पण म्हणतो आपल्या घरासारखंच राहा. दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर पण म्हणतो माझंच घर आहे असं मला वाटतं, पण आपल्यामध्ये ही कमिटमेंट नाही आहे. कारण ती त्यांची साधना आहे. तर ही जी भावना आहे, भावे वीण देव न कळे निस्संदेह. आणि हा जो कोण देव आहे, आणि हा देव कोण आहे? समर्थ आपल्याला जे सांगतात ते की सगळ्या प्रलय काळी तो हर सगळ्यांना जाळून टाकतो. पण प्रश्न असा आहे की शेवटी त्या हराला कोण जाळतं? हराला जाळणारा जो देव आहे तो देव जोपर्यंत निस्संदेह कळत नाही, निशंक कळत नाही, कुठल्याही प्रकारची शंका त्यामध्ये शिल्लक नाही, अशा पद्धतीने जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत देव कळत नाही. आणि तो देव कळण्यासाठी भाव आवश्यक आहे. आणि पुढे सांगतात गुरु विण अनुभव कैसा कळे. शास्त्र ग्रंथांचं अध्ययन फक्त पुस्तक वाचून होत नाही. शास्त्र ग्रंथांचं अध्ययन करण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे.
गुरु कसा असावा समर्थांनी सांगून ठेवलेला आहे. मी विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही, कारण परंपरागत पद्धतीने इथे अध्ययन चालतं आणि त्यामुळे इथे परंपरागत पद्धतीच्या सगळ्या कथा माहिती आहेत. ते खूप महत्त्वाचं आहे. तर परंपरागत पद्धतीने शास्त्रांचं अध्ययन करणे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, की जिथे परंपरा आहे. परंपरा कुठली आहे? आपली जी परंपरा आहे ती श्रेष्ठ आहे. जे शैव आहेत त्यांची प्रार्थना सुरू होते, सदाशिव समारंभात शंकराचार्य मध्यमात अस्मत् आचार्य पर्यंतम वंदे गुरु परंपरा. आणि जे वैष्णव आहेत त्यांची सुरुवात होते वासुदेव समारंभात शंकराचार्य मध्यमात अस्मत् आचार्य पर्यंतम वंदे गुरु परंपरा. शैव आहेत का वैष्णव आहेत हा मुद्दाच नाही आहे. गाणपत्य, शाक्त हे जर मुद्दे प्रकर्षाने जेव्हा जेव्हा मांडले जातात तेव्हा तेव्हा त्याचा अर्थ एकच आहे, मी आणि मी एवढाच फक्त महत्त्वाचा आहे, बाकी काही महत्त्वाचं नाही. इथे सांगितलेलं आहे गुरु विण अनुभव कैसा कळे. परंपरेने जे शिकलेले आहेत त्यांच्याकडे अध्ययन करणं आवश्यक आहे. आणि हे गुरु कसे आहेत? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ. श्रुतींचा अभ्यास आहे आणि ब्रह्मनिष्ठ अनुभव आहे. आणि असे जे असतात ते शिकवणीच्या शिक्षकांसारखे नसतात. म्हणजे काय? शिकवणीच्या शिक्षकांचं लक्ष दर महिन्याच्या नंतरचा जो पगार आहे त्याच्यावर असतं. आणि त्यामुळे अनुकूल पद्धतीने की आपण चांगलं शिकवतो आहोत असं आपल्या विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे, अशा आपल्या मालकाला वाटलं पाहिजे आणि त्याच्यासाठी शिकवत आहेत. हे जे परंपरागत पद्धतीने शिकवणारे आहेत ते मला पटतं आहे म्हणून नाही सांगत, शास्त्रांनी सांगितलंय आणि शास्त्रांनी हे खरं सांगितलं आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे, हे असं आणि असंच आहे. पटत नाही. स्वामीजींना जर कोणी म्हटलं की पटत नाही, म्हणजे हू केअर्स, तुम्हाला विचारून थोडी शिकवणार आहे मी, हे असं सांगितलंय ते मी सांगतो, मला मान्य नाही, नको मान्य करू, मला कुठे पडलंय की तू मान्य करायला पाहिजेस. शास्त्रांनी जे सांगितलंय तेवढंच फक्त मी सांगतोय. आणि यामध्ये असं म्हणणं म्हणजे अहंकार नाही आहे, कारण ते फक्त शास्त्रग्रंथच सांगतात. आम्ही गुरुकडे जातो, गुरु करतो आणि प्रत्येक परंपरेमध्ये गुरु जे आहेत हे गुरु साक्षात परब्रह्म परमात्मा आहे, ही निष्ठा आहे. ती निष्ठा आवश्यक आहे. तरच त्यांनी सांगितलेलं आपण आपल्या आयुष्यात उतरवणार आहोत, अन्यथा आपण तिथे आपला तर्क लावणार आणि मला पटते तेवढं मान्य करणार, हे मला पटत नाही तर हे मी मान्य करणार नाही म्हणून थेट सांगणार. त्याने आपली प्रगती होत नाही. पण पुढला टप्पा पण असायला हवा. दोन गुरूंचे शिष्य एकत्रित आले की स्पर्धा अशी असते की तुमच्या गुरुपेक्षा आमचे गुरु श्रेष्ठ आहेत. जर गुरु म्हणजे ते तत्व आहे तर तुमचे आणि आमचे असा मुद्दा तिथे असत नाही. सगळ्या गुरूंच्या बद्दल तेवढाच मान आणि सन्मान मनामध्ये असतो, कारण गुरु ही व्यक्ती नाही, गुरु हे तत्व आहे आणि त्या तत्वाकडनं आपल्याला शिकायचं आहे. आणि म्हणून भागवतामध्ये आपण बघतो भगवान दत्तात्रेयांचा एकमेव गुरु नाही, 24 गुरु आहेत. गुरु हे तत्व अंतःकरणामध्ये जागृत करायला लागतं आणि ते तत्व म्हणजे
आपली शिकून घेण्याची क्षमता, ती क्षमता वाढवणे. हेच आपण त्या 24 गुरूंच्या कथांमध्ये बघतो की ही क्षमता त्यांच्याकडे त्यांनी निर्माण केलेली आहे आणि मग प्रत्येकाकडनं ते शिकतायत. मग आमचे स्वामीजी म्हणतात, दरिद्री माणसाला म्हणाली एकच लुंगी असते आणि तीच त्याला सांभाळून ठेवायची असते की नाही माझी एकच आहे तर ती सांभाळून ठेवली पाहिजे, माझी एकच आहे ती सांभाळून ठेवली पाहिजे. म्हणाले श्रीमंत माणसाकडे कपाट भरलेलं असतं, त्याला काही फरक पडत नाही. तसं म्हणाले एकच गुरु आहे. म्हणाले एकच गुरु कशाला, एवढे गुरु भगवान दत्तात्रेयाचे आहेत, एकच गुरु पाहिजे, तेवढ्यावरच चालायला पाहिजे. कोणी सांगितलं? अंतःकरणामध्ये शिकून घेण्याची आणि जे तत्व लक्षामध्ये आलेलं आहे ते तत्व आत्मसात करून स्वतःला बदलून घेण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेला गुरुतत्व असं म्हणतात. ही आपण जेवढ्या अधिक प्रमाणामध्ये विकसित करू तेवढं आपण जास्त विकसित होऊ. आणि विकसित होऊ म्हणजे काय होऊ? आपण अधिकाधिक सामान्य होत जाऊ, कॉमन. सगळ्या विशेषता आपल्यामधनं निघून जातील. मग दुसऱ्यांचे गुरु असले तर नाही तुमच्या गुरुपेक्षा आमचे गुरु जास्त श्रेष्ठ आहेत हा मुद्दा येणं शक्य नाही. जे फक्त तुमचा गुरु आमचा गुरु यावरच भांडताहेत तिथे अध्यात्माचा काहीही संबंध नाही. तिथे फक्त आमचा संप्रदाय, आम्ही, आणि हा जो मी आहे हा मी जास्त प्रकर्षाने आहे आणि म्हणून भांडण आहेत. मला इथे येताना आश्चर्य आणि आनंद दोन्ही पण वाटला. समर्थ संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायातल्या हरिपाठावर बोलायला सांगणं हा दुर्मिळ योग आहे. कारण हा सगळा तुमचा गुरु आमचा गुरु, तुमचा संप्रदाय आमचा संप्रदाय, आणि मग पलीकडे जाऊन दोन संप्रदायांमधनं विस्तव जात नाही. तेव्हा मला जी आख्यायिका सांगितली जाते ती आख्यायिका आठवते की समर्थ तीर्थयात्रा करत देहूला आलेत आणि देहूला तुकाराम महाराजांना भेटलेत. गावकऱ्यांना आनंद, दोन श्रेष्ठ संत भेटल्यानंतर आपल्याला खूप काहीतरी ऐकायला मिळणार. देहूच्या वाळवंटामध्ये सभा बोलवली, समर्थ आलेत, संत तुकाराम आलेत आणि दोघांनी तोंडावर उलटी मूठ धरून शंखनाद केला. ते गेलेत आणि हे पण गेलेत. समर्थ गेलेत निघून. गावकऱ्यांनी तुकाराम महाराजांना पकडलं आणि म्हणले, हो काय आम्ही सगळेजण काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल म्हणून आलोत आणि काय तुम्ही दोघेही मोठी माणसं म्हणले, याचा अर्थ काय? ते म्हणाले, नाही, आमचा दोघांचा अनुभव अगदी सारखा आहे की या सगळ्या जनतेला आपण कितीही वेळा कितीही पद्धतीने सांगितलं तरी पुन्हा बॅक टू स्क्वेअर नंबर 1, पुन्हा तिथेच. त्यामुळे कुठल्याही गुरूंचं आपापसामध्ये कधीच भांडण असत नाही, वैर असत नाही, पण आम्ही आमचा संप्रदाय. त्यामुळे हे कौतुकास्पद आहे की समर्थ संप्रदायामध्ये हरिपाठावर बोलायला कोणाला तरी बोलवलेलं आहे. आणि ज्यांना हा अनुभव प्राप्त करून घ्यायचा असतो त्यांना बाह्य जे काही आहे, ज्या सगळ्या उपाधी आहेत, या उपाधी कधीच महत्त्वाच्या नसतात. आणि मग त्यांना गुरुकडनं जे ज्ञान आहे ते प्राप्त होतात. आणि सगळे गुरु एकमुखाने सांगतात की ज्ञान देताना मी कुठल्याही पद्धतीचं हातचं राखून ज्ञान देत नाही. फरक पडतो तो ज्ञान घेणाऱ्यामध्ये. एकाच वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतात, काही पास होत नाहीत आणि काही फर्स्ट क्लासने डिस्टिंक्शन 90, 92, 95 गुण प्राप्त करतात. शिकवताना एकाच वर्गात एकाच वेळी एकाच गुरुकडनं सगळे शिकलेले आहेत आणि तरीही फरक पडतो. कसा फरक पडतो?
आपल्या योग्यतेचा. आपली योग्यता ज्याप्रमाणे असेल तेवढंच आपण ग्रहण करतो. तेव्हा हरिपाठाचा अभ्यास आपल्याला जो करायचा आहे तो हरिपाठाचा अभ्यास आपली योग्यता वाढवण्यासाठी करायचा आहे. सगळ्या शास्त्रग्रंथांचा अभ्यास करायचा आहे. वर सांगितलेल्या या सगळ्या ज्या काही विधी आहेत, योग आहे, याग आहे, काल संध्याकाळी आपण बघितलेलं जे सगळं आहे, हे सगळं कशासाठी आहे? आपली स्वतःची योग्यता अधिक व्हावी यासाठी, जेणेकरून आपण जे सांगितलं गेलेलं आहे ते ग्रहण करून शकू आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकू. स्वामीजींकडनं उपनिषद, तीच उपनिषद 3दा-4दा ऐकली आहेत. मी एकदा स्वामीजींना म्हणाले, स्वामीजींकडनंच मी ही उपनिषद ऐकली आहेत, पण आत्ता ऐकत असताना असं वाटतं की आपल्याला कळतं आहे. कोर्स करताना पण ऐकली आहेत, नंतर पण ऐकली आहेत. शांतपणे स्वामीजी म्हणतात, हाँ कोर्स करने से इतना समझ में आता है कि किताब खोल के पढ़ना चाहिए. आणि आम्ही रेसिडेन्शियल कोर्स केलाय अभिमान, 1 आठवड्याचा नाही, 2.25 वर्षाचा. उपयोग नाही. उपाधी, दंभ. तर काय आहे, जसं जसं हे वाढत जातं तसं तसं या गोष्टी कळतात की अरे काय नॉन एसेन्शियल. पण आम्ही या नॉन एसेन्शियलमध्ये इतकं व्यस्त असतो. भेटलेत की तुमचं नाव काय हो? स्वामिनी गीतानंद. नाही पण तुमचं आडनाव काय आहे? स्वामीजी म्हणतात हे सगळे मराठी माणसं आहेत ना. म्हणाले हे सगळे सरळ जात नाही, आडत जातात सगळे. आडनाव काय आहे? अहो सरळ जा की, आड कशाला शिरताय तुम्ही सगळेचे सगळे. आडनाव काय आहे? कारण काय, त्याच्यावरनं उत्खनन करून शोधून काढायचंय. मी शिवथर घळला असते, आम्हाला हे शिवथर घळला होते. आणि तिथे आहे की स्वयंपाक करायचा, वाढायचं, सगळं पूर्ण जसं असेल तसं. आमची जेवणं आधी झाली होती, नंतर कोणीतरी आले तर मी वाढत होते त्यांना. वाढायला गेल्यानंतर एक आजी, तुझं नाव काय आहे? नाव सांगितलं. दुसऱ्या वेळेला परत पुन्हा गेले, आजीने मला विचारलं तुझी जात कुठली आहे? बिनधास्त शेड्यूल कास्ट आहे. तिसऱ्या वेळेला जेव्हा मी वाढायला गेले, आजीला प्रश्न होता आता हिच्या हातचं मी घेऊ का नको घेऊ, आता करू काय मी? नॉन इसेन्शियल, यातली कुठलीही गोष्ट महत्वाची नाही आहे. पण आम्ही कुठलाही समोरचा माणूस दिसला की त्याची जन्मकुंडली मांडल्याशिवाय सोडत नाही. तुमचं नाव काय, तुमचं आडनाव काय, तुम्ही कुठे राहता, मग तुम्हाला किती मुलं आहेत, मग ती मुलं काय करतात, मग सुना कुठल्या आहेत, जावई कुठले आहेत, त्यांना किती पगार मिळतो, सोयरीक करायचे का काय? सगळ्या गोष्टी विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसत नाही. म्हणून मग आमचे स्वामीजी म्हणतात, कोणीही दिसलं, आप कहाँ पैदा हुए, क्यों पैदा हुए, अभी तक क्यों जिंदा है, हे जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत आमच्या मनाला स्वस्थता नाही. आणि मग आमच्यासारख्या माणसांचं काय शोधून काढायचं हा प्रश्न पडला की मग नाही, पण मग तुम्ही आधी काय करत होतात? जेव्हा आमचा वेदांताचा कोर्स सुरू होता, कुणीतरी तुम्ही सगळं तुमचा संसारातलं जबाबदारी आवरूनच आला असाल ना? बिंदास्त. होय. तुम्हाला किती मुलं मुली आहेत? 10. मग मध्येच काहीतरी झालं, मग कुठे राहतात? आपल्याला काय जात आहे, एक वॉशिंग्टनला राहतो, एक लंडनला राहतो, एक मुंबईला राहतो, काय फरक पडतोय?
नाही, त्यांना मुलं मुली असतील ना. म्हटलं काल फोन आला होता तो मुलीला मुलगा झाल्याचाच फोन होता. म्हणाले मग तिला असं वाटलं नाही का आपली आई आपल्यासोबत असायला पाहिजे म्हणून. म्हटलं तिची आई होती की सख्खी तिच्यासोबत. त्या बाईला म्हणजे आता काय करायचं असं त्या बाईला. नॉन एसेन्शियल, काहीही आवश्यकता नाही आहे या सगळ्या गोष्टींची, पण आम्ही ह्या चौकशा केल्याशिवाय सोडत नाही. तुमचे गुरु कुठले आहेत, ते मराठी बोलतात का, त्यांचं काय झालं, मग ते नोकरी कुठे करत होते. मी यातला एकही प्रश्न माझ्या गुरूंना विचारला नाही. त्यांचे गुरु कोण आहेत मला माहित नाही. पण आम्ही हे उत्खनन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्हाला डायजेस्ट होत नाही. इथे सांगतायत या कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही आहे. आणि हे सगळं आम्ही अध्यात्माच्या नावावर करत असतो. हे सगळं आम्ही धार्मिकतेच्या नावावर करत असतो. तेव्हा जर आम्ही खरोखरच साधक असू, जर आम्ही खरोखरच स्वतःला धार्मिक म्हणत असू, तर या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जेव्हा हे आम्ही करत राहतो तेव्हा त्याला म्हणतात आये थे हरिभजन को ओटन लगे कपास. पुन्हा तेच सुरू. तेव्हा गुरुकडे जायचं आणि काम. अनेकांना प्रश्न पडतो मग तुमचे गुरु तुम्हाला काय सांगतात. म्हटलं आमचे गुरु जसे बाकीचे, जसे तुम्ही सत्संगाला आलेला आहात तसं मी पण त्यांच्या सत्संगाला जाते. जसं तुम्ही त्यांच्या पाया पडता तसं मी पाया पडते. त्या असलेल्या 7 दिवसामध्ये त्यांनी एखाद वेळेला जर म्हटलं हां ठीक चल रहा है सब तुम्हारा, बहुत बड़ी बात है, विषय संपला. ते म्हणतात तुमच्या मनातले विचार तुम्हाला कळण्यापूर्वी मला माहिती आहे काय सुरू आहे, त्यामुळे माझ्यासोबत राहण्याची आवश्यकता नाही. मोठ्या झाडाखाली छोटी झाडं वाढत नाही. निघा. चिपकेश आनंद मत बनो. गुरूंकडे जाऊन काम आणि काम तेवढाच फक्त विषय महत्वाचा आहे. बाकी कुठल्याही गोष्टी महत्वाच्या नाही आहे. अंतरंग शिष्य बहिरंग शिष्य हे जवळचे आहेत ते बाहेरचे आहेत हे सगळं नाटक आहे. महत्वाचा विषय घ्यायचा आपला आणि आपल्या अनुभूतीकडे, आपल्या अंतःकरणाकडे आपण काय करतो आहोत याकडे लक्ष ठेवणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पुढे सांगतायत तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे. तप करायला पाहिजे म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. तपाचे काय काय प्रकार असतात. अग्नी तापवायचा, उन्हात बसायचं, थंडीत पाण्यात राहायचं, थंडी सहन करायची. म्हणजे काय अविरोधेन द्वंद्व सहनम. भगवान शंकराचार्य विवेक चूडामणी. जी द्वंद्व आहे ती अविरोधेन, कुठल्याही प्रकारचा विरोध न करता सहन करणे. गृहस्थाश्रमींसाठी तप करण्यासाठी घर हे सगळ्यात उत्तम स्थान आहे. नवरा बायकोंमध्ये एकाला फास्ट पंखा लागतो, दुसऱ्याला पंखा नको असतो. अविरोधेन द्वंद्व सहनम तपस्या. एक अतिशय शिस्तीचा असतो आणि दुसरा बरोबर विरुद्ध असतो. मग त्याने आवरलं की दुसऱ्याने 2 मिनिटात लेवल अप केलेलं असतं आणि मग धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सुरू. तपस्या घरामध्ये आनंदाने जगणं, अशा घरामध्ये याला तपस्या म्हणतात. आणि दुसरा मुद्दा आहे दिधल्या विण प्राप्त. द्यायला पाहिजे. आता त्याला काय देणार.
जे जे आहे ते ते त्याचं आहे, काय स्वतःचं आहे? केवढा अभिमान असतो. माझा रंग गोरा आहे. काय केलं हो तुम्ही रंग गोरा करण्यासाठी? एवढ्या सगळ्या साबणांच्या जाहिराती येतात, काही उपयोग नाही. आपला रंग तसाच राहतो. कोण अभिमान त्या सगळ्या गोष्टींचा? एकही गोष्ट आपली नाही आहे. संत एकनाथ महाराज छान वर्णन करतात. नाक, चाफेकळी. एकनाथ महाराज म्हणतात, शेंबडाची नळी. कसलं चाफेकळी? हा जो मुद्दा आहे, कुठलीही गोष्ट आपली नाही आहे. सगळ्या असणाऱ्या क्षमता त्याने ठेवल्या आहेत म्हणून आहेत. ज्या क्षणी तो ते क्षमता काढून घेतो त्या क्षणी काहीतरी निमित्त होतं आणि तुमची ती क्षमता संपते. काय आहे त्याला देण्यासाठी? स्वामीजी छान सांगतात, उदाहरण सांगतात. ते म्हणतात, जे काही आहे ते सगळं त्याचं आहे. एक फक्त गोष्ट आपली आहे आणि तेवढीच फक्त काढून टाकायला हवी आहे. ती काय आहे? बेवकूफी. आणि बेवकूफी म्हणजे काय? एका पागलखान्यामध्ये त्या पागलाचा नातेवाईक त्याला भेटायला गेला. आता तिकडे सगळे सर्टिफाईड असतात आतमध्ये, काय प्रश्न नसतो. संध्याकाळ होऊन गेली आणि जेव्हा तो माणूस परत निघाला, तो बाहेर आला आणि त्याच्या लक्षात आलं की त्याच्या कारच्या एका टायरचे सगळे नटबोल्ट गायब आहेत. तो म्हणला, आता इथे आसपास काही नाही, आता माझ्या गाडीचे बोल्ट काढून टाकले आहेत, आता काय करायचं? तेव्हा त्याला प्रश्न पडल्यानंतर तिथे संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर एक सर्टिफाईड पागल शतपावली करत होता. तो म्हणतो, बाबूजी क्या हो गया? अरे देख यार, किसी ने मेरे टायर के सब बोल्ट निकाल लिए. बाबूजी आप क्यों परेशान हो रहे? 3 गाड़ियों में से एक एक का एक एक निकाल के इसमें लगा लीजिए, थोड़ी दूर तो चले जाएंगे, फिर वहां पे ठीक कर लेना. बोले, अरे यार तू तो बड़ा होशियार है. बोले, नहीं मैं पागल हूं, मैं यहाँ पागल खाने में एडमिट हूं. देखिए सगळ्यांच्या गळ्यात टॅग असतो, मैं यहाँ पे एडमिट हूं. आणि तो पुढे म्हणतो, मैं पागल तो हूं, बेवकूफ नहीं हूं. ही जी बेवकूफी आहे ही आपली आहे, ती काही त्याने आपल्याला दिलेली नाहीये. दिधल्या विण प्राप्त, तेवढी काढून टाकणं म्हणजे काय? वर सांगितलेला जो दंभ आहे, हे जे मानून घेतलेलं आहे स्वतःला की मी अमुक आहे, ही बेवकूफी आहे. आणि ही बेवकूफी काढून टाकणं, दिधल्या विण प्राप्त, ती जोपर्यंत काढून टाकत नाही तोपर्यंत हे ज्ञान प्राप्त होणार नाही. सगळ्या विशेषता काढून टाकणं हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि हेच संतांनी आपल्याशी केलेलं हितगुज आहे. सगळे संत आपल्याला जे सांगतात ते हेच सांगतात, याला हितगुज असं म्हणतात. आणि त्यासाठी संत ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. हा अनुभव तुम्हाला सांगतो की साधूंच्या संगतीशिवाय तरणोपाय नाही. आपल्याला साधू, संत, संन्यासी, साक्षात्कारी अशी सगळी नावं आलीत की मग तपासून बघायचं असतं की यांच्याकडे आपल्याला जेवढी लक्षणं माहिती आहेत तेवढी सगळी लक्षणं आहेत का नाहीत. कारण आपण वाचलेलं आहे, आपल्याला माहिती आहेत की ते कसे असायला पाहिजेत. आणि मग ती सगळी लक्षणं तपासून बघायची, आहेत का? किती आहेत? 10 आहेत, 12 आहेत, 2 आहेत, जास्त आहेत, वा वा, कमी आहेत, काय कामाचे नाहीत. त्यासाठी
एक उदाहरण. स्वामीजींच्या सोबत एक अम्मा कारमधनं प्रवास करत होते सोबत. झाडाखाली दुपारच्या वेळेला असंच कुठेतरी उन्हामध्ये चिलीम फुकत काही गेरुवे वस्त्रधारी होते. त्या अम्मांनी चालत्या कारमधनं वाकून नमस्कार केला. त्यांना जेव्हा विचारलं, म्हणाले यांना तुम्ही संन्यासी समजता, मोठे समजता? अम्माचं उत्तर अगदी मार्मिक आहे. त्या म्हणाल्यात, ते कोण आहेत मला माहीत नाही, पण तो रंग बघून त्याच्यासमोर वाकावं असं मला माहीत आहे. त्यांचा प्रश्न नाही, आपल्या मनामध्ये तर श्रद्धा निर्माण व्हावी. आपल्याला जर शिकायचं असेल तर ही श्रद्धा, ही भक्ती, हे प्रेम आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. ते निर्माण करणं दुसरं कुणीही करू शकत नाही, ते आपण करायला पाहिजे. आणि त्यासाठी साधी गोष्ट आहे. काय करायचं? बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. चांगलं असायला पाहिजे. त्याने कसं असायला पाहिजे हा माझा मुद्दा कसा असू शकतो? जगातल्या कोणी कसं असावं, जगातल्या कोणी कसं वागावं हा माझा मुद्दा नाही, तो साधू आहे. आणि त्यासाठी स्वामीजी म्हणतात तसं, ते म्हणतात, भगवान की बनाई हुई मूर्ति में तो श्रद्धा है. भगवान, मनुष्य की बनाई हुई मूर्ति में तो श्रद्धा है, ये सारी भगवान की बनाई हुई मूर्तियों में श्रद्धा नहीं है. त्याने बनवलेलं आहे, त्याच्या कार्यासाठी बनवलेलं आहे, त्याचं कार्य तो त्याच्याकडनं करवून घेतो आहे. त्याच्यासाठी ऑब्जेक्शन माझं का असावं? पण आमचं सगळ्या ठिकाणी ऑब्जेक्शन असतं. आणि आपल्याला सगळ्यांना द्वारकेला आरसे विकायला आलेला जो आरसेवाला आहे त्याचं उदाहरण माहीत आहे की त्याने जे आरसे आणलेत विकायला त्यामध्ये तोंड बघणाऱ्याचं प्रतिबिंब दिसत नाही, तर त्याचा जो प्रिय आहे त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतं. आणि स्वाभाविकपणे द्वारकेमध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आहे की भगवान श्रीकृष्णांनी आरसा बघितल्यानंतर आता त्यात कोण दिसणार आहे. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यामध्ये बघतात तेव्हा त्यामध्ये शकुनी मामा आहे. सगळ्यांच्या समोर जगात या देवाला दुसरं कोणी भेटलं नाही प्रिय, शकुनी मामा. जे काही घडवून आणायचं होतं त्यामध्ये सगळ्यात उत्तम कार्य शकुनी मामाने केलेलं आहे. तेव्हा आपल्या आसपास जर असं कोणी दिसलं तर समजायचं हा भगवंताचा नितांत प्रिय आहे. हे आपण स्वीकारलं तर याचा पुढल्या माणसाला फरक पडतो का नाही माहीत नाही. हे आपण स्वीकारलं तर याचा आपल्या अंतःकरणाला फरक पडतो. आपलं अंतःकरण शांत होतं, त्याच्याशी आपला होणारा संघर्ष थांबतो आणि आपला मुद्दा आपलं मन एवढाच आहे. आणि ते अस्थिर न होता ते स्थिर होत राहणे आणि स्थिर होत आपला जे स्वरूप आहे तिथपर्यंत पोहोचणे, एवढीच साधन आहे. आणि आपलं स्वरूप आपल्याला कळत नाही. याच्यासाठी भगवान रामकृष्ण परमहंस जे उदाहरण सांगतात ते उदाहरणच सुंदर आहे. ते म्हणतात, कंदील आपण सगळ्यांनी बघितलेले आहे, त्या कंदिलाची ज्योत आत पेटलेली आहे, पण बाहेरची जी काच आहे त्या काचेवर एवढी कालिमा चढलेली आहे, एवढी पुटं चढली आहे की आतमध्ये दिवा आहे अशी शंका सुद्धा येत नाही.
तसं या व्यावहारिकतेच्या नावावर एवढी पुटं त्या अंतःकरणावर चढवलेली आहेत की आतमध्ये जे तत्व आहे त्या तत्वाबद्दल स्वतःच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण होत नाही की ते तत्व इथे उपलब्ध आहे. आवश्यकता आहे आपला लोटा घासून चकचकीत करण्याची. आपलं अंतःकरण जे आहे ते अंतःकरण शुद्ध करणं एवढंच फक्त आपलं कार्य आहे. त्या तत्वाची उपस्थिती प्रत्येक ठिकाणी पूर्ण वेळ आहे. आणि हरिपाठ आहे, सगळे जे ग्रंथ आहेत ते आपल्याला ही पुटं कशी काढायची ते शिकवत असतात. त्यासाठी देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. इथे मला चिंतन करण्याचा मौका मिळाला, संधी मिळाली. त्यानिमित्ताने माझं पण भरपूर चिंतन झालं. सत्संग करत असताना माझा महत्त्वाचा मुद्दा असतो, तुम्ही सगळे गिनीपिग असता, तुमच्यावर प्रयोग करून मी मला जे काही साधायचं आहे ते साधून घेत असते आणि त्यासाठी मला संधी दिली. धन्यवाद. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.